मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. 7व्या सेक्स कथेचे नाव आहे मी आणि कामवाली. हाय, मी सुमेध. माझी आता 12वी झाली होती, त्यामुळे मला सुट्टी पडली होती. बाबा आणि आई कामाला आहेत, त्यामुळे घरातले काम करण्यासाठी कामवाली ठेवली होती. मला सुट्टी होती म्हणून मी घरातच असायचो. आई आणि बाबा सकाळी 8ला कामावर जात होते. सकाळी 8ला गेले की रात्री 10ला यायचे. सगळी कामे करायला कामवाली होती. ती सकाळी 6:30ला यायची आणि रात्री जेवण करून 8ला जात होती. मी माझ्या रूममध्ये वेबसिरीज बघत होतो. माझ्या फ्रेंडने मला त्या दिल्या होत्या. वेबसिरीजमध्ये कामवाली आणि मुलगा होता. ती मी बघत होतो. ती बघून झाल्यावर माझा मूड झाला. मला माझा फ्रेंड वेबसिरीज रोज एक पाठवत होता. मला ते बघून जास्त मूड होत होता. एक दिवस माझ्या रूममध्ये मी बघत बसलो होतो. त्या वेबसिरीजमध्ये सगळे होते. मी ते बघत होतो. बघता बघता मी माझ्या शॉर्टमधून माझा 6 इंच काढला आणि हलवू लागलो होतो. रूमचं दार फक्त वरच्यावर बंद होतं. मला वाटलं होतं की दरवाजा मी कडी लावून बसलो आहे, म्हणून मी माझा 6 इंच हातात धरून हलवू लागलो होतो. मी ते बघत हलवत होतो. अचानक कामवाली आत आली. मी तिच्यासमोर बेडवर झोपलो होतो. तिने ते बघितले आणि परत बाहेर गेली. मी शॉर्ट घातली आणि बाहेर गेलो. तिला म्हणालो, जावा तुम्ही रूममध्ये, स्वच्छ करा जावा. असे बोलून मी बाथरूममध्ये गेलो आणि मी मोकळा झालो. तिला म्हणालो, मला जेवाय वाढा. तिने वाढलं आणि ती तिचं काम करू लागली. ती माझ्याकडे नीट बघत पण नव्हती, जास्त बोलत पण नव्हती. तिने ते बघितल्यापासून मला त्या वेबसिरीज बघून जास्त हलवू वाटत होतं, जास्त मूड होत होता. असेच 8 दिवस गेले आणि माझ्या रूममध्ये कामवाली आली होती सगळं आवरायला. ती कचरा काढत होती. त्यावेळी माझे लक्ष तिच्या कमरेकडे गेले. त्यावेळीपासून मला ती जास्त आवडू लागली. तिच्या नावाने मी हलवू लागलो. मी मुद्दाम रूमच्या दरवाजाला कडी लावत नव्हतो आणि मी माझं काम करायचो. एक दिवस ती गडबडीत आत आली आणि ती माझ्या 6 इंचाकडे बघू लागली. मी पण लक्ष दिले नाही. मुद्दाम मी मोबाईलमध्ये बघू लागलो आणि माझं काम करत होतो. ती एकसारखी बघत होती माझ्या 6 इंचाकडे. तिने तिचा एक ओठ चावत बघत होती. मी असं दाखवलं की ती आली आहे आणि माझं तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवलं. मी जोरात करत होतो. मी उठून तिच्यासमोर हलवू लागलो. माझे पाणी तिच्या मी अंगावर उडवले. मी तिच्याकडे बघितले आणि सॉरी बोलू लागलो. मी म्हणालो, तुम्ही कुठून मध्ये चला, आणि मी ते पुसू लागलो. ती बोलली, कडी लावता येत नाही काय? कडी लावून हे सगळं करायचं, नाहीतर बाथरूममध्ये जाऊन करायचं. मी बोललो, तुम्ही येऊन माझ्याकडे का बघत होता? ती बोलली की तुझं लक्ष होतं? तर होय, मी म्हणालो, हे मी मुद्दाम केले. आणि मी म्हणालो, हां, उद्यापासून मी रूमचा दरवाजा लावून करतो, नाहीतर बाथरूममध्ये जाऊन करतो. मला कळलं की हिला पण करायचं आहे. ही एकसारखी माझ्या 6 इंचाकडं बघत होती. मुद्दाम मी रूमला कडी घातली नव्हती आणि तसंच करत होतो. तिला वाटलं की मी आज पण करणार नाही, म्हणून ती आत आली. मी पण लक्ष दिले नाही.
मी हलवतच होतो, तिकडे लक्ष दिले नाही. ती आली होती तरी पण मी काल केलं होतं तसंच करत गेलो. मी बेडवरून उठलो, हलवू लागलो, तिच्यासमोर गेलो. खरं तीच माझ्या समोर येऊन गुडघ्यावर बसली, माझा हातात धरून माझा हलवू लागली. माझं येणार होतं पाणी, तिचा हात लागला, मला ते कंट्रोल करता आले नाही. मी तिच्या तोंडावरच सगळे पाणी सोडले. तिने ते पाणी तोंडात घेतलं आणि म्हणाली भारी आहे, आणि ते सगळे पाणी तिने गिळले. खरं ती मला बोलू लागली, तुझं लगेच होतं वाटतं, असं मला म्हणाली. मला राग आला आणि मी तिचं तोंड धरले आणि माझा 6 इंच तिच्या तोंडात टाकला आणि मी करू लागलो. 5 मिनिट तसं करत होतो. 5 मिनिटानंतर काढला आणि म्हणालो, बघ म्हणालो लगेच होतं काय. ती बोलू लागली, भारी आहे रे, भारी करतोस की, मला आवडते तोंडात घ्यायला, तुझ्यावर उड्या मारायला पण भारी मजा येणार. उठली, मला ढकलले, माझा टी-शर्ट काढला. मी पण तिच्या साडी काढली, ब्लाऊज काढले, परकर पण काढला. ती पॅन्टीवर व ब्रावर होती. ब्रातून तिचे एवढे मोठे दिसत होते, माझ्या एका हातात पण मावणार नव्हता, एवढे मोठे होते ते. ब्रा काढल्यावर बघितले, मोठे पण होते आणि घट्ट पण होते, गळले पण नव्हते. पॅन्टी काढली आणि तिला झोपवली. मी तिच्या मांड्यांच्या मध्ये गेलो आणि माझ्या 6 इंच सेट केला. माझे दोन्ही हात तिच्या मोठ्या छातीवर होते. तिचा एक माझ्या दोन्ही हातात पण बसत नव्हता. तिला मी चालू केली तशी ती बोलू लागली, आता करत आहेस खरं, मला शांत करूनच तू शांत व्हायचं, असं बोलू लागली. माझा नवरा करत नाही, नुसतं 2 मिनिट केल्यासारखं करतो, असे बोलू लागली होती ती. मी तिच्या तोंडावर माझे तोंड ठेवले आणि किस करू लागलो. डीप किसिंग चालू केलं. मी करत होतो तरी ती पण खालून वर खाली होत होती. माझं पाणी आले तरी तिचं पाणी आले नव्हते. मी तिला उठवले. तिला कळलं मी का उठवलं आहे ते. तिने लगेच बेडवरच, मी उभा होतो आणि ती बेडवरच गुडघा बसली. तिनं माझा 6 इंच घेतला आणि ओला करून टाईट पण केला. मी तिला डॉग पोझिशन घ्यायला लावले आणि मी चालू केलं. तिच्यात टाकराला जरा ओरडू लागली. आत टाकल्यावर सेक्सी आवाज करू लागली आणि बोलू लागली, आता माझं पाणी काढ, तुझ्यात काय दम आहे बघतो. मी चालू केले. तिची कंबर धरून मी माझी कंबर पुढे मागे करू लागलो जोरात. तसे ती मोठमोठ्यानं ओरडू लागली. तिची ओली झाली होती. खालून माझा 6 इंच तोंडात घेतला होता, त्यामुळे सगळं ओलं होतं. त्यामुळे रूममध्ये पचपचचा मोठमोठ्यानं आवाज येत होता. त्यात तिच्या तोंडातून आवाज येत होता. मोठमोठ्यानं ओरडू लागली होती आणि बोलू लागली, करा मालक, करा मालक, असे ओरडू लागली. मी जसे धक्के द्यायला लागलो तसे तिला सहन झाले नाही. ती पोटावर तिच्या पडली. मी पण तिच्या पाठीवर पडलो. थांबलो नाही, करतच होतो. ती बोलू लागली, तुझं काय आहे हे, मला नाही होत सहन, जास्त त्रास होत आहे, हळूहळू कर, बोलू लागली. मी काय कमी स्पीड केले नाही, तसंच करू लागलो. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली. 20 मिनिटे झाली होती. तिने पण पाणी सोडले नव्हते आणि मी
जोरातच करत होतो. स्पीड काय कमी केले नाही. आवाज मोठमोठ्याने येत होता. ती पण आवाज काढत होती. रूममध्ये पच पच पचचा आवाज मोठमोठ्याने येत होता. दोघं पण घाम्याघूम झाले होतो. ती बोलली, माझे पाणी येणार आहे. आले 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 असं करू लागली होती. माझे पाणी आले नव्हते. तिने पाणी सोडले गरम. तसं माझ्या 6 इंचाला जाणवले. तरी पण मी जोरातच करत होतो. पाणी आल्यामुळे ती गप्प पडून राहिली. माझं चालूच होतं. माझे पाणी येणार होते म्हणून मी उठलो. तिला बोललो, पाठीवर पड. आणि ती तिच्या पाठीवर पडली. मी तिच्या पोटावर गेलो. माझा 6 इंच धरून हलवू लागलो. तिच्या छातीवर माझा 6 इंच धरून हलवत होतो. माझा 6 इंच धरला. ती हलवू लागली. मी पण बोलू लागलो, आलो आलो आलो. ती जोरात हलवत होती. त्या मोठमोठ्या छातीवर माझे पाणी सोडले आणि बाजूला पडलो. तिच्या छातीवर पण आणि तोंडावर उडले होते माझे पाणी. तोंडावर पडले होते. तिने ते तोंडात घेतले. छातीवर पडले होते ते तिने बोटं फिरवून ती चोखू लागली. मला म्हणाली, दम आहे की रे. आता उद्यापासून खरं नाही माझं. आता माझी साईज वाढणार. तुम्ही दोघे तर मोठी माझी साईज करणार. असे बोलता बोलता बोलली. मी म्हणालो, दोघे कोण? तर ती बोलली, तू आणि तुझे बाबा. कशी वाटली स्टोरी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.